चैत्रशुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेवानं जग निर्माण केलं. त्यामुळं चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा हिंदूंच्या नववर्षाचा शुभारंभी दिवस. कर्नाटकात युगादी आणि तेलंगणात उगादी म्हणून ओळखला जाणारा हा मंगल दिन, महाराष्ट्र आणि गोव्यात हा मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणून सर्वमान्यता पावलेला आहे. संपूर्ण वर्षभरातल्या 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा पवित्र दिवस म्हणून भारतीय संस्कृतीत रुजलेला आणि सर्वांच्या मनामनात रुतलेला आहे. या दिवशी सर्वत्र गुढी उभारणी होते, ती अनेक कारणांनी. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्मिती केली, त्यामुळं ब्रह्मस्तंभाची ही गुढी सृजन सन्मानाची. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकापती रावण आणि इतर दुष्ट राक्षसांचा निप्पात केला आणि अयोध्या नगरीत प्रवेश केला, तेव्हा गुढ्या तोरणं उभारून अयोध्यावासियांनी त्यांचं स्वागत केलं. त्यामुळे ती गुढी विजयाच्या आनंदाची. वसू नावाचा राजा घोर तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला, तेव्हा देवेंद्रानं वस्त्रालंकार आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी काठी त्याच्या हाती दिली. ती धरणीत रोवून वस्त्रालंकारानं सजवून वैजयंती माळ घालून तिची त्यानं मनोभावे पूजा केली. ती गुढी पराक्रमाची आणि विनम्र भक्तिभावाची. शालिवाहनानं शकाचा पराभव करण्यासाठी 6,000 मातीचे सैनिक तयार करून त्यात प्राण फुंकून सैन्य निर्माण केलं आणि तो नवीन शककर्ता झाला. नव्या शकनिर्माणाची ही गुढी. अशा प्रकारे पराक्रम, शौर्य, वीर्य, संयम, विजयानंद, रक्षण, सन्मान, स्वागतशीलता अशा अनेक सद्गुणांचा पाड म्हणजे महत्त्व, मूल्य किंवा किंमत अधोरेखित करणारा गुढीपाडव्याचा हा बहुमोल सण मोठ्या उत्सवी स्वरूपात कुटुंबियांसमवेत घरोघर साजरा केला जातो. फाल्गुनी पौर्णिमेला आकाशी झळाळणाऱ्या पूर्ण चंद्राच्या साक्षीनं पेटलेल्या होळीत मानवी मनातली किलमिषं सारं हीन आणि अभद्र जाळून दुर्गुण आणि दुष्प्रवृत्तींचा निप्पात करून नवचैतन्याची, नवसंकल्पाची गुढी सर्वत्र उभारली जाते. चैत्र महिनाच मोठा उल्हासी, प्रसन्नतेचे सारे रंग चराचरावर उधळणारा आणि साऱ्या सृष्टीलाच नवचैतन्य, नवोल्लास देणारा. चैत्र पाडवा येतो तोच मुळी ऋतुराज वसंताच्या हातात हात घालून, चैत्रपालवीच्या चवऱ्या ढाळत, यशाची पदचिन्ह रोवीत, मांगल्याचा जयघोष करीत आणि सकल मानवजातीच्या आरोग्यासाठी अमृतमंत्र जपत आणि उच्चारत. ज्ञानियांच्या राजानं ऋतुराजाचं वर्णन करताना म्हटलंय, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वोळंगे फळभार लावण्येसी. श्रीमती दुर्गा भागवतांनी ऋतुचक्रात चैत्राला वसंत हृदय, वसंतात्मा संबोधून लिहिलं आहे. फाल्गुन, चैत्र, वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले, बेसुमार रंगांनी नटलेले, प्रखर उन्हानं अंग भाजणारे पण त्याचवेळी शीतल, सुखकारक अशा दक्षिणा निलांनी गात्रांना सुखवणारे, दृष्टीला भ्रांत करणारे, प्राणीमात्रांच्या निर्मितीच्या शक्तीच्या उन्मादक वृत्तींना चेतवणारे असे हे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला तरी चैत्र हा खरा वसंतात्मा आहे. चैत्रात कुठंही घराबाहेर जावं, हिंडावं, फिरावं तर जिकडं तिकडं गुलमोहर, शिरीष, पळस, पिंपळ, बाहवा, सावरी, कडुनिंब आणि कितीतरी लहान मोठे वृक्ष आणि त्यांना बिलगलेल्या मधुमालती, जाईजुई, मोगरीच्या वेली नवपल्लवांनी सतेज तुकतुकीत दिसतात. नवजात अर्भकाच्या अंगावर असावी तशी कांती या वृक्षवेलींच्या रोपांच्या पालवीवर दिसते. वाऱ्यावर हलणाऱ्या, डोलणाऱ्या या पुष्पपल्लवांकित गुढ्यात जणू. नारळाच्या झावळ्या, सुपारीच्या चवऱ्या, आम्रवृक्षावरला मोहर अन बरेचदा लटकणारे अधपिके आंबे, जांभळं, करवंद, काजूफळं, चुन्ना, जाम असा रानमेवा साऱ्यांची रेलचेल दिसते. सुरंगी, बकुळी, अबोली, चाफा, जाईजुई, शेवंती यांची मिरास तर काही औरच असते. लहरलेले, बहरलेले, फुललेले, फळलेले सारे वृक्ष फुलाफळांच्या गुढ्या, तोरणे उभारून
वसंताचं स्वागतही करतात आणि दहनानंतर पुनर्जीवित झालेल्या मदनाचं मार्दवही दाखवतात. भुंग्यांचा गुंजारव, पक्ष्यांचा कलरव, फुलपाखरांचं झुलणं आणि साऱ्यांचं रंगांनी फुलणं भुलणं यामुळं चैत्र हा चित्ताला चेतवणारा आणि माणसाच्या साऱ्या वृत्तीप्रवृत्तींना नवचैतन्य देणारा महिना आहे. आणि वसंत ही साऱ्या चराचर सृष्टीची अत्यंत आनंदी, चैतन्यमय, मिलनोत्सुक अशी वृत्ती आहे. या मधुमासाचं वर्णन कालिदासानं कुमार संभवात असं केलंय: द्रुमाः सपुष्पाः सलिलं सपद्मं स्त्रियः सकामाः पवनः सुगन्धिः सुखाः प्रदोषा दिवसाश्च रम्याः सर्वं प्रिये चारुतरं वसन्ते वापी जलानां मणिमेखलानां शशाङ्कभासां प्रमदाजनानां च्युतद्रुमाणां कुसुमान्वितानां ददाति सौभाग्यमयं वसन्तः. प्रफुल्लित वृक्ष, कमळांनी युक्त सरोवर, सुगंधी वारे यांनी दिवसाचे सारे प्रहर रम्य आणि संध्या तर विशेष सुखद असते, इत्यादी इत्यादी. अशा प्रकारे वसंताच्या साथीनं नवा झळाळ, नवा खळाळ, नवीन ऊर्जा, नवचैतन्य आणि सर्व प्रकारची समृद्धी यामुळं माणसाच्या शरीराच्या बासरीत नवचैतन्याचे प्राण फुंकले जातात आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माणसे आनंदानं गुढी उभारतात. सूर्योदय समयी पाटावर धुतलेला वेळू व बांबूची काठी रांगोळीच्या स्वस्तिक चिन्हावर उभी करतात आणि तिच्या वरच्या टोकाला जरतारी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, साखरेच्या आणि फुलांच्या माळा बांधून वर तांबा पितळेचा गडू किंवा कलश तोंड खाली करून ठेवला जातो. हळद कुंकवाची बोटे ओढलेला तो कलश सूर्याचे किरण परावर्तित करून घरादाराला आणि माणसांना आरोग्याचं वरदान देतो. चंदनगंध, हळद कुंकू वाहून मनोभावे गुढीची पूजा कुटुंबियांसह करून तिला वंदन करून यशस्सिद्धीचं वरदान मागितलं जातं. घराघरातून, गच्च्यातून गुढ्या, तोरणं, निशाणं, ध्वज, पताका फडकवताना मन आनंदानं, प्रसन्नतेनं, उत्साहानं, चैतन्यानं ओसंडत असतं. गुढीपाशी काढलेल्या चैत्रांगणांच्या शुभचिन्हांच्या आणि गुढीच्या साक्षीनं नवसंकल्पही केले जातात. बहिणाबाई चौधरीही म्हणतात: गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या नवसाचं देणं सोडा मनातली अढी. गुढीपाडव्याला पाडवा न म्हणता पडी जातो तो पाडवा, आता करा गुढी उभारणी, असं सांगून माणसाला कार्यप्रवृत्त होण्यास सांगतात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करून शौर्य, त्याग, साहसाचं प्रतीक असा भगव्या रंगाचा ध्वज गडकिल्ल्यांवर फडकवण्यास सुरुवात केली. उच्च कोटीचा, निर्मळ, विशुद्ध, मुक्त आनंद व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या या पवित्र गुढ्याच त्या माणसाला प्रेरक आणि सामर्थ्यवान बनवण्यास प्रवृत्त करतात. समस्त मानवजातीवर आलेल्या महासंकटातून मुक्त झाल्याचा आनंद आपण उपभोगतो आहोत. सर्वांच्याच अंगी नवचैतन्य संचारलं आहे. त्याचा उपयोग ऐक्य, सामाजिक भान, ज्ञानदान, विद्याभ्यासारंभ, पर्यावरण रक्षण, अस्वच्छता निर्मूलन, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन अशा अनेक संकल्पांनी गुढीच्या साक्षीनं करता येईल. प्रेम, साहस, नवतेची ही गुढी संस्कार शिकवणीनं शुभकर्माचं व्रत हाती देवो. आनंद, आरोग्य, सुखसमृद्धी, समाधान, शांती सर्वांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.